खरं तर दक्षिण विजयानंतर महाराज आंध्र प्रदेशात गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज बाहेर आले. महाराजांनी परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाही. आणि महाराजांच्या हे लक्षात येताच महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. घाट बांधून झाल्यावर एके दिवशी श्रीशैलम मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज मंदिरातून बाहेर आले. महाराजांनी शिखराकडे बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या छतावर प्रत्येक कोपऱ्यात एक गोपुर आहे. चौथ्या बाजूचं गोपुर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे. महाराजांना वाटलं अपूर्ण असणारं गोपुर बांधायला हवं. महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी आंध्र प्रदेशामधील काही मजूर बोलावले. त्या मजुरांना महाराजांनी विचारलं, हे अपूर्ण राहिलेलं गोपुर बांधायला किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितले. महाराजांनी तात्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराचं चौथं गोपुर बांधून पूर्ण केलं. गोपुर बांधून झाल्यावर ते सर्व मजूर एकत्र बसले आणि बोलले, आजवर किती जण आले व गेले, दर्शन घेऊन शिखराकडे पण पाहिले, पण कोणालाच वाटले नाही चौथे गोपुर बांधावयाचे. फक्त आणि फक्त वाटले व पूर्ण पण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. असा जाणता राजा पुन्हा होणे नाही, असा जाणता राजा पुन्हा होणे नाही. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.